षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. युवा उद्योजक बालू शेठ यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी उमगाव संघासाठी. पहिलाच बॉल घेऊन तयार भूषण. शुभम बॉलिंग मार्क वरती आहे. पहिलाच बॉल शुभमनं निर्धाव फेकलेला आहे. शुभम पहिलाच बॉल निर्धाव फेकलेला आहे. टॉस जिंकलाय टीम महालक्ष्मी बारणे संघानं आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले. पहिलाच बॉल निर्धाव. दुसरा बॉल पुन्हा एकदा शरीरभेदी हा बॉल फ्लाय स्लिप मध्ये रनआउटची संधी क्रिएट झाली होती परंतु पोहोचलाय नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर विराज ऑन स्ट्राईक पोहोचलाय. तोपर्यंत आणखी एक रन मिळते. धावसंख्या पोहोचली ती 1 या आकड्यावरती. धावेचा श्री गणेश झालाय. उमगाव संघाची धावसंख्या ती 1. 2 बॉलचा खेळ इथे संपलेला आहे. धावसंख्या ती 1. आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या राहिली ती 67. सानिया 11 बारणे संघानं 67 धावा जमवल्या. सर्वोत्कृष्ट हाय स्कोरिंग मॅच राहिलेले. या मॅच मध्ये किती धावा होतील. फुलटॉस बॉल बॅटची काढ आहे. निर्धाव चेंडू आहे. आणखी एक 3 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 1. पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2च सीमारक्षक पेट्रोलिंग करतायत डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि काऊ कॉर्नर झोन मध्ये. हे 2 सीमारक्षक पेट्रोलिंग करतायत आणि त्यामध्ये एक चांगली गोलंदाजी करतोय तो शुभम बॉलिंग मार्क वरती. शुभमचा बॉल पुन्हा एकदा वेगवान. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. नो कनेक्शन बॅट अँड बॉल. वन्स अगेन डॉट बॉल. पारितोषिक जरूर आलंय षटकार चौकार हॅट्रिक साठी परंतु बॅट आणि बॉलचा योग्य तो सहयोग जुळत नाही आणि त्याच कारणास्तव धावसंख्या थांबली आहे ती पुन्हा एकदा 1 या आकड्यावरती. बॉल संपलेत ते 4. 2 लगातारचे निर्धाव बॉल सेटअप केले बॅटरला शुभमनं. वेगवान बॉल पॅड वरती आदळलाय. लेग स्टिक मिस करते. पंच सांगतायत इशाऱ्यानं. डायरे सर योग्य रीतीने अंपायरिंग झाले. अंपायर पॅनलचं देखील कौतुक करूया त्या स्पर्धेच्या वतीनं. 1 रन मिळतीये. एकेरीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. बॉल संपलेत ते 5. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्ले नंबर 1 मधील. एकच पॉवर प्लेचं षटक आहे. त्या षटकामध्ये केवळ 2च सीमारक्षक. रिस्ट्रिक्शन आहेत पॉवर प्लेचे. फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये थोडा कमी गतीनं सुरुवात करतो या मॅच मध्ये उमगाव संघ. फुलटॉस बॉल व्ही शेप मध्ये केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका. फ्लायटेड षटकार येतोय बॅटर आणि केचच्या बॅट मधून. हा दर्जेदार षटकार. टोटल पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 7 या आकड्यावर 8 या आकड्यावरती. सेकंड ओव्हर. धीम्या गतीचा बॉल. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती फेकलाय सुजलनं. चांगली गोलंदाजी आहे. 8 धावा पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या. त्यानंतर या षटकाची सुरुवात निर्धावानं झाली आहे. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करतोय खरं तर महालक्ष्मी 11 बारणे संघ आणि एक अप्रतिम सुरुवात त्यांना मिळाली आहे. इकॉनॉमिक स्टार्ट मिळाला आहे खरं तर टीम उमगाव संघाला देखील. दुसरा बॉल घेऊन तयार सुजल बॉलिंग मार्कवर. पुढे टाकलेला बॉल व्यवस्थित टायमिंग होऊ शकलेला नाहीये. पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते 9 धावा धावफलकावरती. एक मोठा फटका आला षटकार. त्याला वगळता एकही मोठा फटका आलेला नाही. एक फार चांगली गोलंदाजी अद्याप तरी बारणे संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल संपले. सुजल यंगस्टर बॉलर आहे बारणे संघाकडून. फार चांगली गोलंदाजी अद्याप तरी. तिसरा बॉल घेऊन तयार. पंचांच्या उजव्या साईडनं राईट आर्म राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. अप्रतिम कॅच पकडले. छोटा क्षेत्ररक्षक आहे आणि पकडले साधी सोपी कॅच. आणि पहिला धक्का लागत असताना उमगाव टीमला अनिकेतच्या स्वरूपात.
साहिल झेल टिपलाय. खरं तर लॉंग ऑन मध्ये छोटा खेळाडू आहे आणि सीमा लगत क्षेत्ररक्षण करणं सोपं नाही आहे. जजमेंट योग्य ठेवावी लागते आणि अशा रीतीनं वयानं छोटा आहे परंतु फार चांगली फिल्डिंग साहिलच्या माध्यमातून आपण पाहिले. एक लॉंग ऑन मध्ये अप्रतिम कॅच. न्यू बॅटर गेल्या मैदानाच्या आतमध्ये अक्षय. सुजल अप्रतिम गोलंदाजी आहे. न्यू बॅटर आलेला आहे अक्षय वन डाऊनच्या भूमिकेत. अक्षयसाठी हा बॉल अतिशय वेगवान. सुजलचा बॉल सुजलकडे पाहिलं तर निश्चित कोणीही बोलू शकत नाही की इतके वेगवान बॉल तो टाकू शकतो. शरीर यष्टी अगदी सड पातळ बांधायचे परंतु योग्य रीतीनं बॉलला वेग देण्याचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. वन्स अगेन डॉट बॉल. पाचवा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू. टॉस जिंकल्यानंतर आम्ही फिल्डिंग का स्वीकारले हे या दोन षटकांमध्ये सरळपणे स्पष्ट करतोय तो महालक्ष्मी बारणे संघ. मोठ्या फटक्यांपासून लगाम. त्यानंतर धावसंख्या अडकले ते 9 आकड्यावर. एकच धाव आलेले अद्याप तरी. आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आहे सुजलची ओव्हर नंबर 2 मध्ये. फक्त त्यानं धावा खर्च केले 1 आणि टोटल 4 निर्धाव बॉल 1 विकेट आणि एकेरी धाव दिलेली आहे. टोटल एकच धाव खर्च केलेली आहे. 2 षटकांमध्ये धावसंख्या पोहोचली ती अवघ्या 9 आकड्यावरती. लोवर फुल टॉस बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये पकडले कॅच. बॅटर आणखी एक बाद होतोय. निराशाजनक स्थितीमध्ये हुमगाव संघ धावांसाठी संघर्ष करतोय आणि इथे मात्र बॅटर बाद होतोय. विराज देखील परतलाय. सलामीचे दोनही फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन दाखल होतोय. बॅलन्स टार्गेट सेट करणं गरजेचं आहे कारण लो स्कोरिंग मॅच मध्ये देखील टफ मॅच होऊ शकते. त्यासाठी आता उर्वरित येणाऱ्या 11 बॉलमध्ये किमान 20-22 धावा जमाव्या लागतील उमगाव संघाला या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. एक फायटिंग स्कोअर उभारण्यासाठी. आता खरं तर बॅकफूटवरती संपूर्णपणे उमगाव संघ. धावसंख्या अडकली ती 9 आकड्यावरती. सुजलचा एक फार अप्रतिम स्पेल राहिला. फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आणि फिल्डिंग मार्कवरती देखील अप्रतिम फिल्डिंग तो करतोय. टोटल एक बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 मधील बॉलिंग मार्क वरती येतो निशांत. बॉलिंग मार्क वरती आहे. पहिल्याच बॉल मध्ये विकेट त्याने मिळवले. पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक. वॅकंट एरियामध्ये बॉल पडतोय. 1-2 टप्पा अखेर क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉल खाली चुकी करतोय तोपर्यंत 2 बघता बघता सहजरित्या पूर्ण होत आहेत. आता सिंगलला डबल मध्ये परिवर्तित करणं गरजेचं आहे. मोठे फटके येत नाहीयेत त्यामुळे आता सिंगल डबल या गोष्टींकडे भर देणं गरजेचं आहे. कारण त्या लाईफ लाईन आहेत क्रिकेटमध्ये. सिंगल डबल या तुम्हाला फार उपयुक्त ठरत असतात आणि या दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती 11 आकड्यावरती. तिसरा बॉल पुन्हा फटका फसलेला आहे. बॅट अँड बॉलचा पाहिजे तितका संपर्क नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये बॉल गेलाय. पुन्हा रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 12. थेंबे थेंबे तले साचे. याच पद्धतीनं धावफलक पुढे नेण्याचं काम करता येते. खरं तर हुमगाव संघ देखील अकुटाप्याचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर होतं परंतु पॉवर कमी पडलेली आणि त्याच कारणास्तव डीप स्क्वेअर लेग मध्ये पकडले झेल. आणखी एक बॅटरचा इथे मात्र संपतोय खेळ. लागला आणखी एक धक्का टीम हुमगाव संघाला. अक्षय बाद होतोय. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात निशांतनं आणि 2 विकेट त्याने मिळवल्या. टॉप एज घेतली आहे. नशिबाच्या धावा येत आहेत. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय.
सीमा रेषेच्या पलीकडे साईड स्क्रीन जवळ येतो या चौकार. या चौकारानं धावसंख्या पोहोचली ती 16 आकड्यावरती. नवसंजीवनी मिळाली या धावसंख्येला. महत्वाचा चौकार आलेला आहे. ऑफिशियल बॅट नाही, लेग बाईज न मिळतायत. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आहे. पंच सर सांगतायत की षटक संपलंय. ओव्हर नंबर 3चा खेळ देखील संपलेला आहे आणि धावसंख्या पोहोचली ती अवघ्या 16 आकड्यावरती. धीमी सुरुवात आहे उमगाव संघाची या मॅच मध्ये. नाणेफेक त्यांनी गमावली आहे. प्रथम बॅटिंग करावी लागली या मॅच मध्ये आणि प्रथम 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 16. ओव्हर नंबर 4ला सुरुवात होते. डेथ्स आणि अंतिम षटक आहे. पहिलाच बॉल पंच स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं धावसंख्या थांबली ती पुन्हा एकदा 16 आकड्यावरती. निराशाजनक बॅटिंग चालू आहे. खरं तर मोठे फटके येत नाही आहेत. मोठ्या फटक्यांच्या शोधात वारंवार अपयश पदरी येत आहे. 5 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. उडवलाय बॉल लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय कॅच. इथे मात्र पकडले कॅच. आणखी एक फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन टीम हुमगाव. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. विकेटची पडझड आणि आता अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावफलक अडकलंय ते अवघ्या 18 अंकावरती. धावांसाठी संघर्ष करतोय आणि संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाही आणि संघर्ष करावाच लागतो. लो स्कोरिंग मॅचकडे आपण पाहतोय. हुमगाव संघ बालूशेठ बारशी यांच्याकडून खरं तर षटकार आणि विकेट हॅट्रिक, षटकार आणि चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज होता, परंतु मोठे फटके आलेच नाही आहेत आणि त्याच कारणास्तव आता पुन्हा एकदा 38 सर्कलला बॉल क्लिअर करतोय. दुहेरी मिळाली आहे. तिसरीचा प्रयत्न आहे. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली ती अवघ्या 20 आकड्यावरती. आता येणारे 24 बॉल
21 धावसंख्येची गरज आहे. एकवीसचे लक्ष आहे आणि फिल्डिंग मार्क वरती सज्ज होतोय तो हुमगाव संघ. आणि खरं तर आज हुमगाव संघाकडे आपण एक गोष्ट निश्चित बारकाईनं अनुभवतोय की प्रत्येकाच्या टी शर्ट वरती आपण पाहतोय कैलासवासी गौरव याचा खऱ्या अर्थानं नाव आणि त्याचा जर्सी आकडा, त्याचा आवडता अंक घेत एक त्याची आठवण म्हणून. खरं तर तो आज आपल्यात नाहीये, परंतु आजही तो उमगावकरांच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये निश्चित जिवंत आहे. आणि त्याचंच खऱ्या अर्थानं एक आठवण म्हणून खरं तर प्रत्येकाच्या जर्शीवरती गौरवचं नाव आणि खरं तर त्याचा जर्सी क्रमांक देखील आपण प्रत्येकाच्या जर्शीवरती परिधान करत असताना आपण पाहतोय. आणि या स्पर्धेच्या वतीने देखील आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात गौरव बार्शी यांना आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील शुभेच्छा देऊयात हुमगाव संघाला. 21चं टार्गेट आहे टीम महालक्ष्मी बाळणे संघाच्या विरोधात. हे छोटंसं टार्गेट आहे, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल आपण सांगू शकत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे, पल में राजा पल में भिकारी हीच क्रिकेटची ओळख आहे. क्षणार्धात क्रिकेटचा खेळ बदलत असतो, परंतु 21 धावा वाचवत असताना यश पदरी येईल का उमगाव संघाच्या, की या 21 धावा सहजरित्या चेस करत महालक्ष्मी बारणे संघ पुढील मॅचमध्ये सालोक संघाच्या विरोधात सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. याच पद्धतीचा सामना आहे. फर्स्ट राऊंड मधील अंतिम मॅच आहे. चौथा सामना आपल्या समोर आहे. 21 धावा वाचवायच्यात, कठीण असं आव्हान आहे खरं तर. ट्वेंटी वनचा टार्गेट आहे. अतिशय लो स्कोरिंग मॅच. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्क वरती रोशन, ऑन स्ट्राईक आहे निशांत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार. 21च्या टार्गेटला आपण करूयात सुरुवात. बॉलिंग मार्क वरती रोशन ऑन द मार्क. 2 धावांची पेनल्टी आपण एका षटकामध्ये ऍड करूयात. फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे, थोडा उशिरानं रिॲक्ट केला स्ट्रोक आणि त्याच कारणास्तव डायरेक्ट हिट कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. रन मिळत आहेत त्या 2 ओव्हरथ्रोच्या साह्यानं. पहिल्याच बॉलमध्ये 2 सुरुवात केलेली आहे ती महालक्ष्मी बारणे संघाने या मॅचमध्ये. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. युवा उद्योजक खरं तर बालूशेठ बार्शी यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी. वेगवान बॉल, वेग प्रचंड आहे परंतु दिशा खराब आहे. लाईन योग्य रीतीनं टाकणं क्रिकेटच्या पटलावरती विकेटवरती ॲज अ बॉलर खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे लाईन
थोडीशी चुकीची, वेग तर प्रचंड होता परंतु दिशेमध्ये भरकटलाय गोलंदाज आणि त्याच कारणास्तव एक्स्ट्राची वन मोर ऍड होते. टोटलमध्ये धावसंख्या आहे ती 3 या आकड्यावर. पुढ्यात टाकलेला बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा फटका आहे. सचिन तेंडुलकर यांची आठवण. बॉल सीमा पार लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून निघालाय सीमा रेषा पलीकडे. 4 धाव्यांसाठी हा नेत्रदीपक चौकार. 7 पर्यंत पोहोचले धावफलक. 21चं एक छोटंसं टार्गेट आहे आणि या छोट्याशा टार्गेटचा एक मोठ्या धावसंख्येनं पाठलाग करायला सुरुवात केली आहे ती महालक्ष्मी बारणे संघानं. दोन बॉलमध्ये धावसंख्या ती 7. पुढ्यात टाकला बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बुंद्यात टाकला बॉल. अतिशय खोदून काढण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलेला आहे. 3 बॉलमध्ये धावसंख्या ती 7. 14 धावसंख्या अजूनही करायच्या. मॅच सोपी आहे महालक्ष्मी बारणे संघासाठी. टप्प्याचा बॉल वेग प्रचंड आहे. ही लाईन योग्य आहे. प्रचंड वेग आहे आणि त्याच कारणास्तव फलंदाजाला शॉट एक्झिक्यूट करणं थोडं कठीण आहे आणि त्याच कारणास्तव योग्य टप्प्यावरती हा बॉल फेकलाय गोलंदाजी मार्कवरती रोशननं. 4 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 7 या आकड्यावर. बॉल नंबर 5 पुन्हा एकदा त्याच लाईन लेंथ वरती कंट्रोल मध्ये ठेवत असताना टप्पा सापडलाय गोलंदाजी मार्क वरती रोशनला. या टप्प्यावरती फलंदाजाला आपण शांत ठेवू शकतो त्या पद्धतीचे बॉल आता डिलिव्हर्ड करतोय. सुरुवातीला धावा जरूर दिल्या रोशननं परंतु आता थोडा कमबॅक करण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. टोटल बॉल संपलेत पूर्णपणे ते 5 आणि धावसंख्या आहे ती 7. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. एकाच लाईन वरती 3ही बॉल टाकलेत रोशननं आणि ते समजलेच नाहीयेत बॅटर निशांतला आणि बघता बघता 3 निर्धाव बॉल आलेले आहेत आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 7 या धावसंख्येवर. आणि पेनल्टीचा दावा देखील आपण पेनल्टी होती खरं तर बारणे संघाला. 2 धावा आपण मायनस करूयात. 7 धावा होत्या आता 5च आहेत. 5 धावा धावफलकावरती 2 धावा मायनस करूयात. एकवीसचं लक्ष आता 5 धावा धावफलकावरती आणि 16 धावसंख्येची गरज येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आकाश बॉलिंग मार्ग वरती बॅकफुटला जाऊन फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. खूप मोठा चेस आहे फिल्डर साठी परंतु बॉल निघून गेलाय डीप फाईन लेग मध्ये. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. 4 धावसंख्येसाठी या चौकार. धावसंख्या पोहोचली ती 9 आकड्यावरती. पहिल्याच बॉल मध्ये चौकार. स्वागत केले गोलंदाजी मार्क वरती आकाशचं. अवघड टप्प्याचा बॉल योग्य लाईन गुडलेनच्या स्पॉट वरती अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल हा त्रस्त करतोय. बाउन्स जो एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय ना गोलंदाजाला गुडलेनच्या स्पॉट वरून तो थोडा त्रस्त करतोय बॅटिंग पार्क वरती बॅटर्सना. या अगोदर मागील 3 बॉल मध्ये देखील आपण पाहिलं आणि यावेळी बॅटची कडा आहे. विकेट किपर कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पहिला धक्का लागत असताना फर्स्ट विकेट गोज डाऊन टीम महालक्ष्मी बारणे.
9 धावा आहे धावफलकावरती आणि 21 आहे टार्गेट. आकाश कमबॅक करतोय. पहिल्याच बॉलमध्ये चौकार आल्यानंतर दोनही बॉलमध्ये कमबॅक केलेला आहे. पुढ्यात टाकलेला बॉल आल्या आल्या फटका एक्झिक्यूट केलेला आहे. बॅटर भूषणच्या बॅटमधून आकाशच्या विरोधात आकाशाचा वेध घेणारा हा मोठा षटकार. मॅच खुली झाली आहे संपूर्णपणे. धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावरती. एका षटकारानं संपूर्णपणे मॅचचं गणित बिघडवलंय आणि आता हुमगाव संघ पुन्हा बॅकफूटवरती या मॅचमध्ये. भूषणच्या बॅटमधून एक कालाचा होता. भूषण जबरदस्त फॉर्म मध्ये होता बॅटिंग मार्कवरती आणि भूषण पुन्हा एकदा आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 12ची गरज असताना दोनही बॉलमध्ये त्यानं सामना फिनिश केलेला आहे. 2 षटकार ठोकत हा सामना जिंकलाय तो महालक्ष्मी बारणे संघानं वन साइड रित्या आणि सामना गमावलाय तो हुमगाव संघानं. हार्ड लक टीम हुमगाव. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन टीम महालक्ष्मी बारणे. एक बारणे संघ क्वालिफायर पर्यंत पोहोचलाय आणि आता पुढील होणारा सामना आहे महालक्ष्मी बारणे आणि त्यांच्या विरोधात चालूक. जो संघ जिंकेल तो थेट सानिया 11 बारणे संघाच्या विरोधात अंतिम सामनाच्या दिवसामध्ये खेळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो ज्यानं एक सफलता मिळवत केवळ एकच धाव खर्च केले, इकॉनॉमिकल स्पेल टाकलंय तो सुजल ठरलाय या मॅचचा हिरो.